जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2025. डॉक्टर ए कादरी मानसिक आरोग्य केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह 2025 दिनांक 22 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय. या वर्षीचे घोषवाक्य आहे, समाज मानसिक आरोग्याकडे एकत्रितपणे वाटचाल. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक आजारांवरील कलंक दूर करणे आणि सहानुभूती, समावेशकता व एकतेच्या माध्यमातून मजबूत समाज उभारणे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे: 22 सप्टेंबर वादविवाद स्पर्धा, 23 सप्टेंबर पोस्टर बनविण्याची स्पर्धा, 24 सप्टेंबर नाटक लघुनाट्य स्पर्धा, 25 सप्टेंबर भाषण स्पर्धा. या स्पर्धांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होणार आहेत. या प्रसंगी केंद्राचे संचालक डॉक्टर अजीज अहमद कादरी यांनी पुढील प्रमाणे विचार मांडले. आजच्या विविधतेने नटलेल्या समाजात आपली खरी ताकद ही एकता, सहानुभूती आणि स्वीकार्यता आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही तरुणांना एकत्र आणून मानसिक आजारांवरील कलंक दूर करण्याचे व मानसिकदृष्ट्या सक्षम समाज घडविण्याचे उद्दिष्ट बाळगतो. विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव रोख पारितोषिके व ट्रॉफी देऊन करण्यात आला. तर चला आपण सारे मिळून या उपक्रमाद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवूया आणि समाज अधिक करुणामय व सशक्त बनवूया, असे डॉक्टर अजीज अहमद कादरी यांनी सांगितले. बदल गरजेचे आहे आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो. आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बाजूवर करतोय. त्याचं कारण काय, लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे पैशाकडं, मटेरियल वस्तूकडे चालला आहे. आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम, एक दुसऱ्याशी चांगलं वागणं, दुसऱ्याच्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललं आहे. तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देतो. ह्याच्यासाठी मी बऱ्याच वेळा सांगतो, आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे राग. राग आणि मी, ह्या दोन गोष्टीमुळं बऱ्याच लोकांचा स्वभाव बिघडतो. आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला श्लोक सांगतो: क्रोधोद्भवती समूह समूह स्मृतिप्रदा स्मृतिप्रदा विनाश. आता हा किती लोकांना समजला, किती लोक ह्याच्यापर्यंत वाटतात हा वेगळा विषय, पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि मग मनुष्य त्यामध्ये काही करतो. हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही. म्हणजे तुम्ही शांतता पाळणं, संयम बाळणं हेच सगळी काही शिकवण आहे. पुराणातली मी एक वर सांगतो तुम्हाला: वर काळजी मिळेल गाईज व लाफीना आणि नाच वल्ला. हे लोक रागावर नियंत्रण करतात, लोकांना क्षमा करतात आणि अल्लाह त्यांच्याशी प्रेम करतो, ते दुसऱ्याशी चांगलं वागतं. तर इथं कुठल्या धर्माचा संबंध नाही, माणसाशी संबंध. तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, हे बेसिक तत्त्व आहे. आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानंच तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा, तुम्हाला शांत वाटतं. मग रागाची गोष्ट कोणाशी करा, तुमचं स्वास्थ्य बिघडतं. ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे. तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागवून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला, तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल. बरोबर आहे की नाही? सर लहान मुलं मोबाईलचे फार ॲडिक्ट होऊ लागले. आता ह्याला जबाबदार कोण आहे? सर मोबाईलवर तर मी दिवसभर बोलू शकतो. नाही सर, तुम्ही प्रत्येक वर्षी तज्ज्ञ लोकांना बोलावता, मार्गदर्शन करता. या वर्षी कोणाला बोलवलं आहे? नाही, तज्ज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय. हे जे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये ते तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या शाळेचे. आज जसं ह्याच्या लॉमधलेही लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातलेही बोलवतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक आहे, मानसिक शास्त्र त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात. आता हा कार्यक्रम स्पेसिफिकली आम्ही इथं घेतो आहे, तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे, त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना इन्व्हॉल्व करतो. आता मी आजचा माझा अनुभव सांगतो. आज जी स्पर्धा होती ह्याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठची मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात. आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते सांगितलं आमच्याकडे अशा डिबेट होत नाही, आमच्याकडे असं चान्स नाही, आम्हाला असं कुठे प्रमोशन. डिबेट विषय कोण सर? विषय मी आत्ता सांगेल तुम्हाला. 3 विषय: एक वैयक्तिक व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे, किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघडण्यासाठी, आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले. आणि आता तुम्ही बोलताना एक सांगितलं का झोप आणि ते, तर त्याच्यावर काय म्हणजे कसं परिणाम काय होतं? काय झोप, जर मी एक साधा नियम सांगतो, झोप तुम्ही जर 4 दिवस 5 दिवस नाही झोपले तर तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. तुम्ही
मारायला लागतात, चिडचिड करायला लागतात, काही लोक सायकोलॉजिस्ट त्यांना ॲडमिट व्हावं लागतं. तर झोप फार आवश्यक आहे. आणि झोपेमध्ये जर तुम्ही आजचं जे झोपचं चक्र बदललं आहे, दिवसा लोक झोपायला लागले, रात्री जागायला लागले, त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत जे आतले, ज्याला आपण सिरोटोनिन, डोपामिन किंवा कॉर्टिसॉल हे स्ट्रेस निर्माण करणारं किंवा मेलाटोनिन हे झोप आणणारं, या सगळ्यामध्ये बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर. सर दिवसेंदिवस नशेखोरीचं पण प्रमाण वाढलं. त्याचं कारण एकच आहे, माणसाला वाटतं मी नशा केला तर माझं सगळं काही चांगलं होईल आणि उलट सगळं काही बिघडतं. तर त्याच्याबद्दल एज्युकेशन करणं, नशा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. व्यक्तिगतरित्या, कम्युनिटी लेवलवर, शासनाच्या लेवलवर, रिलेटेड कायद्याच्याबद्दल कायदेसुद्धा असे पाहिजेत की नशा लोकांना इतक्या आरामानं मिळाल्या नाही पाहिजे. आता ह्याच्याबरोबर मी बरंच बोलू शकतो, कारण मी हे 50 वर्षातलं ह्याच्यातलं गणित पाहिलेलं आहे. पण जर हे पदार्थ जर बंद केले तर त्यावेळेस त्या ठिकाणचं मानसिक स्वास्थ्य सुधारलेलं आहे, याच्या नोंदी आपल्याकडे सुद्धा आहे. आणि हा काळ असा होता जेव्हा गुटख्यावर बंदी होती, मुलं वापरत होती. जसं बंदी निघाली, लहान लहान मुलं गुटखा घ्यायला लागले, त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं, कॅन्सर व्हायला लागले, नवीन नवीन प्रकार त्यात निर्माण झाले. तर कायदेसुद्धा अशी पाहिजे की आरोग्य प्रमोट करणारे पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा योग्य प्रमाणात झाली पाहिजे. धन्यवाद.